नाशिकच्या राजकीय पटावर सध्या अंतर्गत अस्वस्थतेचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुती असो किंवा महाविकास आघाडी, अंतर्गत नाराजी आता लपून राहिलेली नाहीये. कुठे अर्ज घेऊनही माघार, तर कुठे अपक्ष पाऊल, तर कुठे थेट नाराजीचे सूर आहेत. मात्र बाहेरच्या जगासमोर सगळेच गप्प आहेत. राजकारणातली ही शांत दिसणारी धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. पाहूया. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीचं वातावरण तापलंय. महायुती आणि विरोधक दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता स्पष्ट दिसते. निवडणुकीआधी महायुतीमध्ये नाराजीचे सूर उमटलेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सुदाम बोडकेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 3 वर्षापासून तयारी करूनही संधी न मिळाल्याची खंत त्यांनी मांडली आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, तर परवेज कोकणी यांनीही उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. महायुतीचं महाराष्ट्रामध्ये जरी सरकार असलं तरी नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेला शिंदे गटाला जागा भेटली, परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार आहे, 2 मंत्री आहे आणि आतापर्यंत मागच्या निवडणुकीचा अपवाद सोडून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचाच या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार या नाशिक जिल्ह्यामध्ये झाला आहे. हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे आणि आम्हाला असं वाटत होतं सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन फॉर्म भरतील, परंतु आमच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक लेवलच्या कोणाला बोलवलं नसल्यामुळं आम्ही फॉर्म भरला. शिंदेच्या शिवसेनेतही चित्र काही वेगळं नाहीये. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. यातून नाराजीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. ज्येष्ठ नेते दादा भुसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सुटणार, कोण उमेदवार, याचे निर्णय झालेले नव्हते. मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये, 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करू. दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम आणि वसंत गीते यांनी अर्ज घेतला, मात्र प्रत्यक्ष फॉर्म भरला नाही. पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यानं माघार झाली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे. मात्र पक्ष आदेशाचं पालन करू अशी भूमिका दोघांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्यामध्ये सहभागी होणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणी कोणी फॉर्म दिले होते, पण त्याच्यात ह्यांच्यापर्यंत पुढे पडणारा असं कोण असू शकेल किंवा त्यांच्या तोडीस तोड अशा प्रकारचं घोडेबाजार कोण करू शकेल असं आमच्याकडे कोण अप्रोच पण झाला. उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचं कारण हेच आहे की आमची तेवढी संख्याबळ नाही, मतदार नाही आणि त्या घोडेबाजारामध्ये आपण टिकणार नाही. त्यामुळं ही जी प्रथा आपण पुढं पाडतोय ही पुढच्या पिढीला नक्की त्रासदायक आहे. 90% आणि 10% मध्ये एवढा मोठा फरक असल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी घोडेबाजार न करण्याचं थांबवलंय आणि पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे आम्ही उमेदवारी अर्ज भरलाच नाही. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी खरी राजकीय परीक्षा अजून बाकी. माघारीनंतरच खरं चित्र स्पष्ट होईल. कोण पक्षात राहणार, कोण अपक्ष लढणार आणि कोण शांतपणे माघार घेणार, हे पुढील काही दिवसात ठरेल. नाशिकच्या राजकारणातली ही शांत असलेली लाट आतून मात्र वादळ घेऊन फिरते. ही धुसफूस थांबणार का, की राजकीय समीकरणं आणखी बदलणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.